आता फर्स्ट ऑफ ऑल ज्यांना आम्ही सुद्धा असंच यश मिळवू असं मनामध्ये निश्चय करायचा आहे, पण नुसतं आम्ही यश मिळवू नाही, ते मिळवून आईवडील आणि भारत मातेला अर्पण करू असा ज्यांना निश्चय करायचा आहे ते सगळे ह्यांना गिव्ह देम अ बिग हँड. मला बोलायची गरज उरलेली नाही या गोष्टीचा मला खूप आनंद होतो सध्या. ह्याच्या एवढी आनंदाची गोष्ट नाही दुसरी, की क्वाइटली तिथे फक्त बसून मी पण 2 तास एन्जॉय करतोय आणि आणखी थोडा वेळ असेल तो आपण एकत्र एन्जॉय करणार आहोत. नाहीतरी मी एन्जॉयच करतो हे माहिती आहे सगळ्यांना. मी कुठे तास घेतो, मी एन्जॉय करतो, मी ऐश करतो मुलांच्या बरोबर. पण भरून येणं सुद्धा जे आहे की आपल्याला इथपर्यंत पोचता येते आणि हे देशाच्या जडणघडणीला आपल्याच्याने जमणारं खारीचं योगदान आहे. खारीचं आहे. भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे याबद्दल माझी 101% खात्री आहे. आपल्यासमोरचा फक्त चॅलेंज आहे तो उज्ज्वल घडवण्यामध्ये आपण आपला खारीचा वाटा उचलणार आहोत का. तेव्हा आनंदाचे क्षण आहेत हे, की काही आपल्याला बोलायची गरजच नाही आहे. उरलेला वेळ मी थोडा काय तुमच्याबरोबर मजा करणार आहे. फक्त आता मला बोलायची गरज नाही, पण मला वाटत आलं की वेळोवेळी असे कार्यक्रम झाले पाहिजेत. मी या मुलांचा खूप आभारी आहे, ते माझ्याबद्दल एवढं भरभरून बोललेत, तर असे कार्यक्रम झाले पाहिजेत. त्याला पूर्णाताई उपस्थित पाहिजेत. जरा आपल्या नवऱ्याबद्दल असे 2 बरे शब्द ऐकू आले की आपल्याला काय अगदीच खराब माल लागलेला नाही आहे एवढी तर काय. पूर्णाताईंनी शिट्टी ज्याने वाजवली त्याचं नाव विचारलंय. आता नंतर घडेल त्याला मी जबाबदार नाही. एक थोडी मला तुमची काळजी वाटत आली की बसलेले सगळे इंजिनियर्स, डॉक्टर्स, सगळे प्राजक्ता, ऋषिकेश, वरुण, प्रशांत, हे सगळे इंजिनियर्स. हा सागर डॉक्टर आहे, त्याच्या तरी लक्षात आहे का नाही मला माहिती नाही आहे. आणि स्पेशलायझेशनमधला म्हणजे डेंटल सर्जरीतला डॉक्टर आहे. आता तो जनतेचे दात घशात घालायला जाणार. आणि उदितासुद्धा क्वालिफिकेशन शैक्षणिक ती पोस्ट ग्रॅज्युएट आहे ऑलरेडी मायक्रो राईट या म्हणजे बायोटेक्स मायक्रोबायोलॉजी. मला जरा असं समोरच्यांची काळजी वाटली की कुठे तुम्हाला कोणाला जर असं वाटलं की अरे हे असं यश मिळवायचं असेल तर इंजिनियर्सच पाहिजेत, डॉक्टर्सच पाहिजेत असं, तर खरोखरच असं काही मानायचं कारण नाही आहे. इंजिनियर्स, डॉक्टर्स मिळवतातच आहेत उत्तम यश, कारण त्यांचं ते इंजिनिअरिंग डॉक्टरी करता करता जे ओरिएंटेशन झालेलं असतं ते UPSCच्या तयारीला पोषक आहे. मग मला असं वाटलं, मी कधीच विसरत नाही त्याला, तिकडे रोज 50 वेळा उचक्या लागत असणार आहेत. असं आपला मी आय होप की आपला सगळ्यांचा लाडका, माझा तर आहेच, विशाल सोळंकीचं आजपर्यंतचं बेस्ट रेकॉर्ड आहे. विशाल संपूर्ण देशात 8वा आहे, रँक 8. आणि 2005 सालचा आहे, दुसरा अटेम्प्ट होता, तो 22 वर्षाचा होता. विशालनी, मी माझं काम सगळ्यांना सांगण्याचं करतो, टेक द फर्स्ट अवेलेबल अटेम्प्ट, म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी. आणि त्या दृष्टीने जे आधीपासून पायाभरणी सगळी मग चाणक्यातली आपण रचना केली आहे की फाउंडेशन, मग प्रिपरेटरी, परीक्षा देण्याच्या 1 वर्ष आधी आपल्या इच्छेनुसार UPSC किंवा MPSC. तर विशालनी पण 21व्या वर्षी पहिला दिला अटेम्प्ट, त्याला त्याचं रँक 181 होती. मला आजपर्यंत लक्षात आहे 7 मेला आला, 2004, 7 मे 2004ला, म्हणजे त्यांनी अटेम्प्ट आधीचा 2003 सालचा की ज्याच्यामध्ये तो फायनली 181वा होता. आणि विशालनी पण ठरवलं होतं की द्यायचा तर एकच अटेम्प्ट, तर तो भेटला. तो म्हणला सर मी एवढा आलेलो आहे, मी देणार होतो एकच. असं विशालचं होतं. जॉईन करीन तर IASच, ते पण पहिल्याच अटेम्प्टला, नाही तर फुल टाईम चाणक्य. मी विशालला सांगितलं तुझ्यासारख्या क्षमतांचं फुल टाईम चाणक्याला हवे आहेतच, पण त्यापेक्षा देशाला हवेत जास्ती. आणि जर तुझ्यात कॅलिबर आहे, टॅलेंट आहे, सो डोंट गिव्ह अप. त्या वर्षीची प्रिलिम 11 मेला होती, रिझल्ट 7 मे आणि प्रिलिम 11 मे. तर विशालनी जाऊन प्रिलिम पण दिली
आणि त्या अटेम्प्टला तो अख्ख्या देशात 8वा आहे विशाल, सिंगल डिजिट 8वा आहे. आणि आर्ट्सचा ग्रॅज्युएट आहे, आर्ट्स आहे विशालचं. विशाल पण 10वीला महाराष्ट्रात टॉपर, ठरवून आर्ट्सला गेला कारण पुढे आपल्याला UPSC करायचं आहे. 12वीला पण टॉपर, BA पुणे विद्यापीठाचं गोल्ड मेडल, त्याचा पोल सायन्स होता विषय. विशाल फर्ग्युसनचा विद्यार्थी. आता मुळात फर्ग्युसन कॉलेजमध्ये असून जो अभ्यास करतो तो टॉपर आला तर काही विशेष नाही. परत त्याचं MA पण दरम्यान पूर्ण झालं, त्याचे पण त्याला गोल्ड मेडल आहे. ही सर्व वर्ष तो चाणक्यचा कार्यकर्ता म्हणून वावरत होता. आणि माझा जे सांगायचा प्रयत्न असतो त्याचा हे पण सगळे आहेतच एक चांगलं रोल मॉडेल. तो म्हणजे उत्तुंग यश मिळवायचं पण डोक्यात नाही जाऊ द्यायचं. ह्याला कॅरेक्टर लागतं, ह्याला लागतं कॅरेक्टर, म्हणजे की ते समर्पण करून मोकळं व्हायचं आहे. मिळवायचं उत्तम यश, पण ते आता मी लय शाणा लागून गेलो, मग दॅट इज बिगिनिंग ऑफ द एंड. स्पर्धा परीक्षेत यश मिळालं ते आता सुरुवात आहे. आता खरे चॅलेंजेस आहेत. मला शासनामध्ये जाऊन माझ्या कामाच्या द्वारा देशाची सेवा करायची आहे, त्याची आता सुरुवात झाली. तर विशालसुद्धा मला आठवायची ही कारणं ती नेहमीच आठवत असतो की एवढं उत्तुंग यश, तो पण एका अत्यंत साध्या सासवडचा आहे, पुरंदर तालुक्यातला, एकदम साधं घर, निम्न मध्यम वर्ग म्हणता येईल फार तर. आणि एवढं उत्तुंग यश मिळवलं पण डोक्यामध्ये गर्वाचा लवलेश नाही, एवढासा सुद्धा लवलेश नाही. विशालला आसाम केडर मिळालं. महाराष्ट्राचे काही ज्येष्ठ मंत्री की जे कधीही मुख्यमंत्री होऊ शकतात असं निदान त्यांना तरी वाटतं, त्यांनी सुद्धा विशालला म्हणाले की तुमच्यासारखा माणूस आम्हाला पाहिजे, म्हणलात तर केडर चेंज करून घेतो, महाराष्ट्र हवा आहे. विशाल म्हणाला थँक्यू, देश सगळा एक आहे आणि जे केडर मिळेल तिथे मी जाऊन काम उत्तम करणार आहे. त्याची IASची बॅच 2005, म्हणजे आता त्याला IAS मधली पण सिनियरिटी यायला लागली. तो आत्ता आसाममध्ये जोरहाटचा कलेक्टर आहे. जोरहाट म्हणजे आसामच्या मुख्यमंत्र्याचा जिल्हा. आणि तो काही तो मुख्यमंत्र्याच्या पुढे पुढे करतो म्हणून तरुण गोगोईंनी त्याला मागून नाही घेतला. काम उत्तम करतो तर मला माझ्या जिल्ह्यात उत्तम काम करणारा कलेक्टर पाहिजे म्हणून त्याला मागून घेतलं. अशी मला वाटलं की आठवण करून द्यावी, कारण येस की इंजिनियर्स डॉक्टर्सही उत्तम यश मिळवतात, सायन्स आणि पोस्ट ग्रॅज्युएट उत्तम मिळवतात, पण स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायला अशी कोणती तरी विशिष्ट डिग्री पाहिजे वगैरे असा त्याचा काही अर्थ नाही आहे. आपण जो मूळ मुद्दा सांगतो, स्वतःला ओळखून क्षेत्र निवडा, निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा मिळवावी. अर्थातच मला खरं म्हणजे अशा सर्व क्षणांना अशी पण मुलं मुली आठवत असतात आणि त्यांनी माझ्या काळजाचा ठोका चुकत असतो की जे तितकेच टॅलेंटेड आहेत पण आता यादीत सध्या त्यांचं नाव नाही. तर यादीत नाव आहे म्हणजे हात आभाळाला लागलेले नसतात हे चाणक्यातल्या मुलामुलींना कळतं, त्याचा मला आनंद असतो. तसे काही की अरे ह्यांनी केलंय उत्तम, हे तितकंच टॅलेंट आहे, काही प्रश्नच नाही, पण समहाऊ दॅट इज दी पझल कॉल्ड लाईफ. यू नेवर नो आहे त्याचं का आहे, अँड बियॉन्ड अ सर्टन लिमिट नाही त्याचं का नाही. सो इट इज ओके. आपलं काम आहे टॅलेंट नर्चर करत राहिलं. इट इज हार्ट रेंडिंग टू फाइंड इट. मला त्या तरुण मुलामुलींच्या माझी त्यांच्या इतकीच कालवाकालो होत असते माझी, आणि अशी माझ्या नजरेसमोरनं सरकून जात असतात की हा तितकाच टॅलेंटेड आहे, हिनी पण तितकेच कष्ट घेतलेत. जे काही तास होतात मला जे टॅलेंट जाणवत असतात असे समजा तासाला ज्या प्रकारचे प्रश्न हा वरून विचारतोय असं माझा मेंदू नोंद घेतो की इसमें दम है. त्या प्रश्नामध्येच आहे की ज्याला ह्या प्रकारचा प्रश्न पडतो याचाच अर्थ आहे. अनिकेतचं नाव ह्यांनी घेतलं. प्राजक्ता म्हणली की त्या वर्षी ती अशी समोर बसली होती आणि अनिकेत 2009. अनिकेतनी पण आधी प्रिपरेटरी केला होता, मग UPSCची बॅच केली. असेच माझे तास चालू आहेत. मला अनिकेत केव्हा फायनली लक्षात आहे, चाणक्याच्या वास्तूवर तास चालू होता, विषय लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन. मी भारताच्या इकॉनॉमिक पॉलिसीजमध्ये होणारे बदल, आणि आता अनेक सेक्टर्समधनं गव्हर्नमेंट विड्रॉ करतं पण रेग्युलेटरी ऑथॉरिटी बनतं. याला मी इन्शुरन्स सेक्टरचं उदाहरण दिलं आणि सांगितलं की आधी इन्शुरन्स नॅशनलायझेशनचं होतं, आता प्रायव्हेट सेक्टरला अलाऊ केलं आहे. त्यामुळे फॉरेन कंपनीज पण, उदाहरणार्थ AIG ही जगातली एक नंबर 1ची आहे, ती पण येते. तर आता मोनोपॉली नाही गव्हर्नमेंटची, इन्शुरन्स सेक्टरमध्ये प्रायव्हेट प्लेअर आहे. फक्त गव्हर्नमेंट इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणून लक्ष ठेवतं त्या फील्डवर.
तर मला आजपर्यंत लक्षात आहे चाणक्यातला सत्याग्रह कक्ष उदित आणि खूप भरभरून शेतकरी, कारण ती अभ्यासाला तिथे बसायची त्या कक्षात, त्याच्यावरचा मजला माझा त्यांच्या बॅचवर तास त्या सत्याग्रह चालू होता. तसा नॉर्मली अनिकेत तसा पुढच्या बाकावर फारसा नाही बसायचा. सत्याग्रहमध्ये शिरलं तर डाव्या बाजूला, उजवे म्हणजे पुढची बाकं, अनिकेत डाव मागे. मला आजपर्यंत मेंदूवर फोटो आहे ह्याचा की तो असा मागच्या बाजूला बसला होता, थोडा असा पसरून. पण मला लक्षात यायचं की सांगितलं जात आहे ते त्याच्यापर्यंत पोचतं आहे आणि अवघडातल्या अवघड गुंतागुंतीचे. आय मेड दिस पॉईंट की नाव गव्हर्नमेंट ॲक्ट्स हॅज ओनली अ रेग्युलेटरी ऑथॉरिटी, फॉर एक्झाम्पल इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी. तर अनिकेतचा असा हात वर होता डावा. मी म्हणलं बोल. तो म्हणाला उभं राहून की सर आय थिंक इट इज इन्शुरन्स डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी ऑथॉरिटी, IDRA. IRDA. हां तेच. मला माझा मेंदू सांगतो की असं डिस्लेक्सिया झाला मला, 2 अल्फाबेट्स उलटीपालटी झाली. तर अनिकेतनी ते पॉईंट आऊट केलं. तिथे मी निर्णायकरित्या नोंद घेतली की याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे, कारण दम है इसमें. त्याला त्याचं पूर्ण लक्ष आहे काय चाललं इकडे. मी जेव्हा मुद्दा सांगतो इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी, त्याला त्याचं करेक्ट नाव आणि नुसतं ते नाही, त्याचं वर्गात हात वर करण्या एवढं धैर्य आणि मुद्दा कसा सांगायचा की त्याच्यामध्ये ॲरोगन्स नाही, उर्मटपणा नाही. मी कसा लय शाणा लागून गेलो, ए तुमची चूक पॉईंट आऊट केली, शेवटी सदाशिवपेठ आहे, नन ऑफ इट. असं त्यांनी छान अतिशय कुठल्या कुठे पोचतात. अनिकेत सुद्धा वयाच्या 21 वर्षी पहिल्या अटेम्प्टला देशामध्ये 29 इंडियन फॉरेन सर्व्हिस. आणि आता मी तुम्हाला सांगायला हरकत नाही आहे, एकतर अनिकेतनी ठरवून म्हणजे आमची चर्चाच आहे की काय घ्यायचं फॉरेन सर्व्हिसमध्ये. मीही सुचवलं की स्पेशलाइज कर चायनावर. चायना ही जगाची रायझिंग पॉवर आहे. भारताचा इतिहास पाहिला तर ज्या देशावर सतत आक्रमणं होत आलेली आहेत असा हा देश आहे. पुढचं कोणतं संभाव्य आक्रमण हे कळायला पाहिजे. तर आम्हाला महाकष्टाने स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्या 15व्या वर्षात जी एक दिशा आजपर्यंत भारताची सुरक्षित होती, कारण तिकडे हिमालयाची तटबंदी होती, ती सुद्धा पूर्ण भेदून शत्रू पोचलाच ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यापर्यंत 15व्या वर्षी. आम्ही राष्ट्र म्हणून जरी शहाणे असलो तर ती दृष्टी पाहिजे की येणारं पुढचं आक्रमण कोणतं आहे, ते फिजिकल, ते मिलिटरी किंवा ते टेक्नॉलॉजीचं, फायनान्सचं, कल्चरचं, आणि त्याला प्रतिसाद देण्याएवढी या संस्कृतीकडे ताकद पाहिजे. एवढं सगळं लक्षात घेऊन सुचवलं की चायना कर. आपल्याला चायनाचा अभ्यास पण करायचा, मंदारिन भाषेवर कमांड पण पाहिजे, पूर्ण चायना समजायला पाहिजे. त्यावर अनिकेतला पहिलं पोस्टिंग पण चायना मिळालं. 4 वर्ष IFSमध्ये ट्रेनिंग 4 वर्ष चालतं, ती संपली अनिकेतची. त्या काळामध्ये त्यांनी चायनीज भाषा बीजिंगला राहून तिकडच्या विद्यापीठामध्ये ते करावं लागतं. त्यांनी चायनीजचा तो तज्ज्ञ बनला मॅन्दारिनमधला. आणि प्रोबेशन संपल्यावर सरकारने त्याला दिलेलं पहिलं पोस्टिंग आहे. प्लीज होल्ड युअर ब्रेथ. हे आयुष्यात पहिल्यांदा घडलं आहे, स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं आहे. ते म्हणजे भारत सरकारने दलाई लामांच्याकडे भारताचा इंडियन फॉरेन सर्व्हिसचा कोणीतरी ऑफिसर अधिकृतरित्या नेमला. हे प्रथम घडलं, तो म्हणजे अनिकेत मांडवगणे. आणि तो गेली 2013ला त्याचं प्रोबेशन संपलं. तो गेला आता 1.5 वर्ष दलाई लामांच्याकडे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून आहे. आणि आता मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्समधलं जे चायनाचं डेस्क आहे, अनिकेतची आत्ता नुकतीच ट्रान्सफर झाली, तो या आठवड्यात चार्ज घेईल. त्याला इतक्या ज्युनियर म्हणजे IFSमधलं ज्युनियर असताना पण चायनाचं जे डेस्क आहे ते अनिकेतकडे सोपवण्यात आलेलं आहे. तर मला माझं ऊर भरून वाहत असतं की आपण जे काम करायला निघालो ते घडताना प्रत्यक्ष आपल्याला दिसते. प्राजक्ताने त्या अनिकेतची आठवण करून दिली. असंच यश मिळवायचं, उत्तम, गुंतून नाही पडायचं त्याच्यात. ते आईवडिलांना, समाजाला, ईश्वराला अर्पण करायचं आणि भारताच्या सेवेमध्ये आपण कामाला लागायचं. तर मला न झालेले पण अशा, कारण आपलं काम आहे, आवर जॉब इज टू कीप नर्चरिंग टॅलेंट. टॅलेंटचा विजय होतो आयुष्यामध्ये. परीक्षा बाय प्रॉडक्ट्स आहेत, मार्क पण बाय प्रॉडक्ट्स आहेत. आणि जे ह्यांना कळलं ते शब्दात ऋषिकेशनी बोलून दाखवलं की पर्सूट ऑफ नॉलेज, माझी ज्ञानसाधना, त्यातला जो आनंद आहे दर क्षणाचा, मार्क्स विल बी बाय प्रॉडक्ट. आणि ज्ञानावर अशी पकड मिळवीन की काय बिशादेत मार्क मिळत नाहीत, नाही मिळाले तर मार्कांचं काहीतरी चुकलं. मी कितीतरी मुलामुलींना हे सांगतो, माझाच सांगतो मी की माझ्या मते तुझ्यात टॅलेंट आहे,
आणि मी UPSCच्या वरची बॉडी आहे, गडबड नाही पाहिजे. MPSC, UPSC, चाणक्य मंडल पब्लिक सर्व्हिस कमिशन असं त्याच्या वरचं आहे. आणि मी त्याचा चेअरमन. मी तुला सांगतोय की तुझ्यात टॅलेंट आहे, डोंट बॉदर अबाउट मार्क्स. तुझ्यामध्ये टॅलेंट आहे, पण आपलं काम आहे टॅलेंट नर्चर करत राहायचं. त्याचा जीवनात होतोच विजय. विजयाच्या व्याख्या बदलू शकतात. आज मार्कांच्या भाषेतली असेल, आणखी दुसऱ्या कुठल्या असतील. खरं म्हणजे दरवर्षी निकाल लागतात, दरवर्षी असे 700, 800, 900 होतात. आगे चल के उन्होंने कौन सा बहुत बड़ा तीर मार लिया. सर्व्हिसमध्ये जाऊन उत्तम का कोण आहेत, सर्व्हिसमध्ये जाऊन उत्तम काम केले अशा ह्याच्यातली. तर चॅलेंज तो पण आहे ना. इथे बसलेल्या आपल्या अनेकांच्या लक्षात असेल की काही काळापूर्वी तिकडे आसामच्या कोक्राझार जिल्ह्यामध्ये पुन्हा दंगली झाल्या आणि बोडो स्थानिक आणि बांगलादेशी घुसखोर यांच्या चक्क रक्तपात झालेल्या. कदाचित तुम्हाला आठवत असेल की अशाच ऑगस्ट 2012 झाल्या. त्याचे पडसाद देशभर उमटले आणि संपूर्ण देशात हिंदू मुस्लिम तणाव असं वातावरण तयार होतं. त्यातले मुंबईमध्ये तर अनेक गोष्टी घडल्या. आणि त्या वर्षीची जी ईद होती त्याला तर फेसबुकवरनं हे सर्क्युलेट झाले की ईद से पहले नॉर्थ ईस्ट में चले जाओ, नहीं तो ईद के बाद काट डालेंगे. आणि स्पेशल रेल्वेज भरभरून पार ईशान्य भारताकडे, भारतभरचा ईशान्येतला जो नागरिक आहे तो पार तिकडे धावत सुटला. अशी काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य देशांनी पाहिली. त्यावेळी त्याची सुरुवात कोक्राझारमधनं झाली होती. आत्ता पुन्हा कोक्राझारमध्ये दंगली झाल्या, पण वेळच्या वेळी योग्य पावलं उचलली गेली आणि त्या कोक्राझारपुरत्याच लिमिटेड राहिल्या. आत्ता कोक्राझारचा कलेक्टर चाणक्य मंडलचा विद्यार्थी आहे. त्याच्या शेजारी भूतानच्या बॉर्डरवर बाक्सा नावाचा जिल्हा, बाक्सा आसाममधलाच, तिथे पण बोडो आणि घुसखोर बांगलादेशी यांच्या झाल्या दंगली. आपल्या वैभव निंबाळकरनी बाक्साचा SP म्हणून त्याच्या 4 दिवस आधी चार्ज घेतला होता. वैभव वयाच्या 21व्या वर्षी IPS झालेला. त्याची ट्रान्सफर झाली. आधी तो ॲडिशनल SP होता. ट्रान्सफर होऊन बाक्साला SP म्हणून चार्ज घेतला. 4थ्या दिवशी दंगल. अशी खूप सांगता येतील आपल्या. त्यांनी चिन्मयचं ज्या नाव सांगितलं, चिन्मय पंडित म्हणजे गेल्या वर्षी 145वा आलेला, त्याला IPS मिळाली आहे. आता चिन्मयला महाराष्ट्र केडरच मिळाले. त्याचाच सहकारी अगेन पहिल्या अटेम्प्टला क्लिअर आणि IPS प्रतीक तुबे, त्याला आसाम केडर मिळाले. आपलं काम, चाणक्य मंडलचं काम, सगळा भारत देश एक आहे आणि आपल्याला त्याची एकात्मता आणि विकासामध्ये भर घालायची आहे. सागरनी तुम्हाला आठवण करून दिली की स्वप्न खरी होत असतात. परत तो बोलणार आहे हे सागर, प्राजक्ता आणि आणखीन एक पुढचा तो 29 जूनला इथेच आहे सकाळच्या वेळी. त्यावेळी ते सविस्तर बोलतील. आय होप की त्यावेळी प्रश्नोत्तराला वेळ होईल. कारण आता माझं काय दरवेळचं अलीकडे तर मला खूप वेळा वाटायला लागलं आहे की माझ्या काही भाषणांची रेकॉर्ड करून ठेवली पाहिजे. आणि कोणी जर विचारायला लागलं काही की मला IAS व्हायचं आहे, प्रेस 1. आप हिंदी में सुनना चाहोगे या अंग्रेजी में सुनना चाहोगे या मराठी में सुनना चाहोगे. फॉर मराठी प्रेस 1, फॉर हिंदी प्रेस 2 अँड फॉर इंग्लिश प्रेस 3. मग प्रिलिमचा निकाल लागला आहे. आता ज्यांनी प्रिलिम क्लिअर केली त्यांच्याकरताचं माझं भाषण प्रेस 1. ज्यांनी क्लिअर केलेली नाही की तू काय काळजी करू नको, टॅलेंट जोपासत ठेव, असं आत्ता झालं. त्या भाषणाचे ट्रेलर मी ऐकवलं तुम्हाला, प्रेस 2. तशी हे असं सगळी प्रोसेस पूर्ण झाली. परीक्षेत यश मिळालं आणि खरंच आहे. त्यामुळे सागरने आठवण करून दिली की स्वप्न खरी होतात. कोणती पाहायची एवढाच प्रश्न आहे. ह्या ऋषिकेशच्या मिशा पॉप्युलर आहेत. काही जण त्याच्या मागं लागलेत काढून टाक. त्यांनी मला कार्यक्रमाच्या आधी पण सांगितलं की बहिणी म्हणल्या काढून टाक. म्हटलं बहिणी ज्या अर्थी म्हणल्या त्या अर्थी आता तर हा अजिबात काढणार नाही. दुसऱ्या कोणाच्या तरी बहिणी म्हटल्या असत्या, गोष्ट वेगळी आहे. तो म्हणाला मी एक गुन्हा केला की सरांचं नाव पाहून आलो. चाणक्यात सांगितलं जातं की चाणक्यात यायचं ते माझ्यावर माझा शब्द ईश्वराची कृपा आहे म्हणून मला भान आहे की शिकवणं, तास, अमुक काय असेल ते मुलांच्या मनामधले माझ्याबद्दलची जे स्थान असेल तर मी पण सांगायचं काम करतोय की तरी चाणक्यात यायचं ते काय आहे, त्याची ध्येयधोरणं काय, आणि मी त्या ध्येयधोरणांची एकरूप आहे म्हणून यायचं आहे. तर ऋषिकेश म्हणाला की तरी मी जाहीर गुन्हा कबूल करतो. तर आता त्यांनी ते गुन्ह्याचे पापाची परतफेड केलेली आहे ना, अजूनही करायचे पुढे. पण आय हिअर बाय डिक्लेअर दॅट द ऑफेन्स इज कम्युटेड, पार्डन.
पॉवर ऑफ पार्डन. आता तो फक्त म्हणाला मला 32 हा आकडा आवडतो. मी जरा काळजीत पडलो. 32 आकडा आवडण्याचं वय नाही त्याचं. आता त्याला का आता वरून 32 हवा आला. काहीतरी त्याचं मला जरा समजावून घ्यायचं की 32 आकडा आवडण्यामागचं कारण काय आहे. 32 मध्ये कोणाची जन्मतारीख नाही आहेत, महिना नाही आहेत कुठला. नंतर बोल माझ्याशी. मला आज या गोष्टीचा आनंद आहे. उदिता आणि वरुण आणि प्रिडॉमिनंटली ते हिंदीमध्ये बोलले. चाणक्य मंडल परिवार ही राष्ट्रीय संघटना आहे आणि ती नुसती नावाकरता नाही आहे. या गोष्टीचा आनंद असतो मला की इथे मराठी माध्यमातला कोर्स असेल तर महाराष्ट्राच्या ॲब्सोल्युटली कानाकोपऱ्यातनं आणि ॲब्सोल्युटली सर्व जाती धर्म पंथांचे आणि ॲब्सोल्युटली विचारधारांचा सुद्धा जर स्पेक्ट्रमचा विचार केला तर सो कॉल्ड एक्स्ट्रीम राईट पासून एक्स्ट्रीम लेफ्ट सर्व येतात आणि घर असल्यासारखे वावरतात. हे एक मिनिस्क्यूल आवृत्ती आहे. भारत नावाच्या परिवाराची चाणक्य मंडल ही अशी मिनिस्क्यूल आवृत्ती आहे. आणि सेम की समजा मातृभाषा मराठी नाही, समजा मातृभाषा हिंदी आहे, कम्फर्टेबल हिंदीत आहे, नॉर्मली नेहमी हिंदीत, अच्छी बात आहे, स्वागत आहे त्यांचं. मला मी उदिताच्या तासाला मी गंमत केल्यासारखं एकदा उदिताला म्हटलं की इथे महाराष्ट्रात शिकते तर आता मराठी पण शिक, नाही तो तुम्हारा नाम राज ठाकरे को बताऊंगा. आता ती पण हसली त्यावेळेला. पुढे मला लक्षात येईल मी तिला एक उपाय सुचवला होता. मी सांगितलं मराठी सुधारायचं असेल तर कॅच होल्ड ऑफ अ मराठी बॉयफ्रेंड. आणि द कॉन्व्हर्स ऑल्सो इज ट्रू. वरुणनी काय केलं माहिती नाही मला अजून. मे बी एक व्हेकन्सी आहे, हव्या आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आईला भेटा त्याच्या. पण चाणक्यचा कार्यक्रम इंग्लिश हिंदी मराठी वी फॉलो नॅशनल लँग्वेज पॉलिसी. भारत देश एक आहे, सर्व भाषा आपल्या आहेत. इथे यत्किंचितही माणसात भिंती आणि सगळ्यांचा मिळून एक निकष भारत माता, तिचं आधुनिक ठरलेली रचना कॉन्स्टिट्यूशन आणि त्यामध्ये सर्व समान, कायद्यासमोर सर्व समान, कायद्याचं सर्वांना समान संरक्षण, या सूत्रांनीच आधुनिक भारताची जडणघडण. मला ह्याचा आनंद होतो की ह्याचं रिफ्लेक्शन येणं चालू होतं. उदिता म्हणजे अबू आझमी किंवा कृपाशंकर सिंग नाही, त्यांचा मराठी शिकायला विरोध आहे. माझा मुद्दा आहे भारत सगळा एक आहे. आपण भारताच्या ज्या भागात जाऊ तिथली शिकायची भाषा. मी अशी आशा करू नये की वरुणला महाराष्ट्र केडर मिळावं. समजा नाही मिळालं, आपलाच देश आहे ना, जे मिळेल ते आपण असं धरू. ॲक्च्युली मला वरुण फॉर सम रिझन कायम आंध्र प्रदेशमधला वाटत आला. का ते लक्षात आलं नसेल तर बसले तिथून पुन्हा एकदा त्याच्याकडे बघा. समूह माझ्या मनामध्ये की हा आंध्र प्रदेशमधला आहे. आपल्या अशाच पूर्वीच्या बालाजी मंजुळे त्यांनी पण प्रचंड कष्टातनं उत्तम यश मिळवून दाखवलं. त्याला आंध्र केडर आहे. आणि बालाजीचे असतात मेसेजेस, तुम्ही फेसबुकवर पण पाहिले असतील. बालाजीला जो केडर मिळेल ते, समजा आपण मानू वरुणला समजा तमिळनाडू मिळालं, आपलाच देश आहे ना, तमिळ शिकायचं ना तिथे गेल्यावर. आणि तमिळ आलं पाहिजे ना उत्तम. तिकडे जर मी आसाममध्ये गेलो, आपले वैभव विशाल या सगळ्यांना त्यांना काम चालू असतं, फोन आला तर ते असमियामध्ये बोलतात. ॲक्च्युली त्यांना असमियात बोलताना कोणी ऐकलं तर पटणार नाही की असमिया त्यांची मातृभाषा नाही आहे. ती गेल्या 5-7 वर्षात ते शिकले. सगळा देश एक आहे, जाऊ तिथल्या भाग. त्यामुळे अजिबात त्याचे केडर. तर मी 1975-76 मध्ये एक कार्यकर्ता म्हणून पटण्यात गेलो होतो. जेपींचं आंदोलन चालू होतं, मी त्याचा एक छोटा सैनिक होतो. आणि संपूर्ण क्रांतीची भाषा बोलली जात होती. तर आम्हाला समोर बसून पटण्यात काही माणसं म्हणलेत कि क्रांति क्रांति क्या बात कर रही हो, पटना में लड़की ने इस छोर से उस छोर तक साइकिल चलाई तो समझो क्रांति हो गई. हे 75 साली. आता लड़की 107वीं 8वीं आके पूरे हिंदुस्तान की सेवा करने जा रही है. सर्वांना न चुकता आई वडील लक्षात राहिले ह्याचा मला त्यांच्या इतका आई वडिलांनी इतकाच आनंद आहे. मला हे फॅक्टच आहे. वरुणला तर रडू येत होतं. बऱ्याच काळाने आपण पंतप्रधानाला रडू येतंय आणि तो पण निवडून आल्यावर पहिलं काय करतोय तर आईला नमस्कार करतोय असा पाहिला आपण पंतप्रधान.
तर पूर्वीपासून ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एक वाक्य बोललं गेलं की देश चलता है PM, CM और DM से. असं पूर्वीपासूनचं बोललं गेलेलं वाक्य आहे की PM, CM और DM से. आता CM रडतो का नाही मला माहीत नाही, रडत असले तर वेगळ्या कारणासाठी असतील. मी वेगवेगळ्या राज्यांचे म्हणतोय, म्हणजे वेगवेगळ्या राज्य, मी फक्त महाराष्ट्रापुरतं, आपण ऑल इंडिया होता. पण एक दुसरा CM आहे की त्याच्या राज्यामध्ये तोंडानी बोलताना सुद्धा त्रास होईल अशा गोष्टी घडत आहेत आणि हा निर्लज्जासारखा सार्वजनिक जीवनामध्ये बोलत सुटतोय. त्याला काय करावं तेवढं कमी आहे खरं म्हणजे त्याच्यातले. पण देश चलता है PM, CM और DM से. तो आता अगर PM को रोना आया तो आगे चल के जो DM होने वाला है वो भी रो पड़े तो अच्छी बात है ना. भावनेचा समृद्ध कोश असायलाच पाहिजे, पण त्याला नंतर रूपांतर द्यायला पाहिजे शांत चित्ताने केलेल्या कामामध्ये. तर आपल्याला वरुणच्या रूपाने ते आपल्याला मग आनंदच आहे. मला एक लोकमान्य टिळकांचं वाक्य आठवत राहतं, कितीही पाहिलं तरी घड्याळ पाहता शेवटाकडे आलंच पाहिजे. स्वातंत्र्य मिळताना म्हणजे स्वातंत्र्य लढा उभा करताना स्वातंत्र्य सैनिक कसा पाहिजे ह्याबद्दल बोललेत लोकमान्य ते वाक्य. आणि त्यांचं मूळ वाक्य आहे की काम कसं करायचं आहे, हृदयामध्ये आग आणि मेंदूवर बर्फ ठेवून काम करायचं आहे. हे प्रशासनाला पण लागू आहे की मला प्रशासन चालवायचं आहे. रोज समोर 100-150 फायली येणार आहेत, 100-150 माणसं येणार आहेत, 100-150 फोन येणार आहेत, कधी वरिष्ठ, कधी लोकप्रतिनिधी, कधी मंत्री, असे शिवाय ऐन वेळेला अडचणीचं काय उद्भवू शकेल माहिती नाही, तिथे धावून जायचं आहे. हे सगळं जे मल्टी डायमेन्शनल मॅट्रिक्स आहे ते बरोबर सोडवून त्यातनं साधायचं आहे जनहितच, लोकांचं हित. तर याला हृदयामध्ये आग पाहिजे आणि मेंदूवर बर्फ पाहिजे. म्हणजे समोर येणाऱ्या फायलीचा विचार शांतचित्ताने समतोलपणे सगळ्या बाजू समजावून घेऊन मग डिसाइड जो निर्णय त्यातनं घ्यायचा आहे तो घेण्याची क्षमता आणि तो इम्प्लिमेंट करण्याची क्षमता. पण तो घ्यायला पॅशन जी आहे, पॅशन हा देश माझा आहे, लोक माझे आहेत. आणि लोक म्हणजे सर्व लोक, ते काळे का गोरे, उंच का बुटके, मराठी का अमराठी, हिंदू का मुस्लिम का ख्रिश्चन. तुमचा माझा जो हा सगळ्यात मोठा शाप आहे ते म्हणजे त्या हिंदूमध्ये किंवा अन्य सुद्धा जातीपातीनुसार ह्याची बिरादरी माझ्या बिरादरी, नथिंग डुईंग. ह्याला हृदयामधली आग आणि सेन्सिटिव्हिटी जी आहे, समाजावर अन्याय होत असताना जर माझं काळीज पेटून उठत नसेल तर लानत आहे तुमपे की त्या खुर्चीत तू बसलेला आहेस त्याच्या. पण काळीज पेटून उठल्याने, असं नुसतं पेटून उठल्याने काम नाही करून चालत, ते बरोबर चॅनलाइज करता आलं पाहिजे. राज्यघटना, कायदा आणि बेसिक मानवी नीतिमत्ता याच्याबरोबर चौकटीत मी घेतलेला निर्णय हा अंतिमतः सामान्य माणसाला न्याय देणारा कसा होईल अशी आईवडिलांना लक्षात ठेवत. आणि आता आपल्याला शासनात जायचं आहे ते भारत मातेची सेवा करायलाचं भान ठेवून जे बरोबर त्यातनं लोकहित साधतील अशी पिढी तयार होते, ह्याचा आनंद असतो. आपल्याला सुद्धा तीच प्रार्थना करत आपल्या जीवनामधल्या तपश्चर्येला लागायचं आहे. कारण की आपली प्रार्थना बेसिकली हे सगळं यशन काय करायचं आहे, जरी एक अश्रू पुसाया असा आला की मला जर दुःखितांचे अश्रू पुसता आले, मला शोषितांचं शोषण दूर करता आलं, तर मी त्या खुर्चीमध्ये बसण्याला काही अर्थ आहे त्याचा. तर आम्ही पण असं यश मिळवायचं आहे, डोक्यात नाही जाऊ द्यायचं आहे. हे इदम न मम या भावनेने खरोखर आईवडिलांना आणि या भारत मातेला अर्पण करून जरी एका अश्रूच्या कामाला लागायचं आहे, सगळे मिळून आपली अशी तपश्चर्या करून या देशाचं चित्र बदलण्यात सहभागी होऊयात, एवढी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.